मज अकुलासी वानिती. खरं तर मला काही कुळ नाहीये, पण तरी मला म्हणतात की हा यादव कुळातला आहे. मी जन्माला आलेलो नाहीये, पण मला काय म्हणतात अजन्मा जन्मासी आला. मला नाम नाहीये, पण मला अनाम्याला नाम ठेवतात. कोण बोलतायत? श्रीकृष्ण बोलतायत. ब्रह्मरूप श्रीकृष्ण जे आहेत ते अत्यंत निश्चळ आहेत. आता चंचल कोण आहेत? अवताररूप श्रीकृष्ण चंचल आहेत असं म्हणायचं का? हो, कारण ते काय ते जन्माला आलेत म्हणून जन्माष्टमी करतो ना आपण. अवतार समाप्ती पण काय तिरोधान ज्याला म्हणतात, त्यांचा अवतार समाप्त झाला म्हणजे अवतार सुद्धा चंचल आहेत, ईश्वर सुद्धा चंचल आहे. मग कोण निश्चळ आहे? तर फक्त परब्रह्म तत्व जे आहे निश्चळ आहे. दशक 8वा ज्ञानदशक, मायोद्भव अशी 2 नावं या दशकाला दिलेली आहेत. बघा 5वा दशक जो मंत्रांचा आहे, आपण जर थोडं मागे गेलो तर त्यातला जो 10वा समास आहे सिद्ध लक्षणांचा, त्यातली 45वी ओवी जी शेवटची आहे समासामधली, त्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतायत की तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ते म्हणतायत की तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणजे पुढच्या ज्ञानदशकामध्ये मी अजून सविस्तररित्या सांगितलेलं आहे. म्हणून मी आत्ता जो सिद्ध लक्षणांचा समास आहे तो शेवटचा समास जो आहे तो 5व्या दशकामधला आणि तोच पुढे या आत्ता या 8व्या दशकामध्ये म्हणजे ज्ञानदशकामध्ये 9वा समास आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की इथे जो विस्तार राहिलेला आहे तो मी पुढे अजून स्पष्ट करून ज्ञानदशकामध्ये सांगितलाय. म्हणजे ह्या दशकाचा उल्लेख समर्थांनी 5व्या दशकामध्येच या 45व्या शेवटच्या ओवीमध्ये केलेला आहे. यावरून आपल्या लक्षात असं येतं की समर्थांच्या मनात ज्ञानदशक हे नियोजित नाव असलं पाहिजे. पण आता 2 नावं आहेत, ज्ञानदशक आणि मायोद्भव. आता जर आपण ह्या दशकाचा पुढे पुढे अभ्यास करत गेलो तर लक्षात येतं की ह्याच्यातले पुढचे जे 4-5 समास आहेत त्यांच्यामध्ये पंचमहाभूतांचाही विचार केलेला आहे. त्यामुळे या दशकाला मायोद्भव असंही नाव दिलं गेलं असावं. असो, थोडा हा दशकाच्या नावाचा आपण इथे विचार केला तर ज्ञानदशक अथवा मायोद्भव असं या दशकाचं नाव आहे. आणि पहिला समास जो आहे तो देवदर्शन, जसं आपण आज त्या सत्रामध्ये चिंतन करणार आहोत. तर देवदर्शन असा शब्द उच्चारल्याबरोबर देवाचं दर्शन सरळ सरळ आपल्या समोर येतं की देवाचं दर्शन. मग नेहमीची वाक्य जी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा माझी मैत्रीण म्हणायची, मी रोज देवाचं दर्शन घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही. उठल्यानंतर जेव्हा आपले डोळे उघडतात म्हणजे झोपेतनं आपण पहाटे जेव्हा उठतो तेव्हा प्रथम आपली एक सवय असते की देवाचं दर्शन घ्यायचं. ते समोर जर तसबीर असेल तर किंवा देवाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. आता एक नवीन सोय आली आहे की मोबाईल असतो उशाशी, मग मोबाईलमध्ये आपलं जे उपास्य दैवत जे असतं आपल्याला भावणारं त्याचा एक फोटो असतो. म्हणजे सद्गुरू असतील किंवा देवाचा गणेशाचा फोटो असेल, दत्तात्रयांचा फोटो असेल, तो आपण पहिल्यांदा बघतो. कारण दुसरी काही प्रपंचातली दृश्य डोळ्यांनी बघण्याआधी देवाचं दर्शन घ्यावं असा एक आपला काय आहे तो संकेत आहे. लहानपणापासून पण आपल्याला ते शिकवलेलं असतं. अगदी लहानपणी देवबाप्पा बघतोय बरं का, देवाचं दर्शन घे. देवाऱ्यासमोर उभं राहून आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे लहानपणापासून जे आपल्याला आपली जी एक घडी बसून गेलेली आहे, की देवाचं दर्शन म्हटलं, की देव आणि मी देवापेक्षा, देव माझ्यापेक्षा वेगळा, असा आपण देव मूर्तीमध्ये त्याला बघत आलेलो असतो. आता मग ह्या दर्शनाने समाधान होत नाही का हो? तर होतं. तात्पुरतं नक्कीच समाधान होतं. काही अडी-अडचण असेल, एखादी काही आपल्या मनामध्ये एक इच्छा असेल, तर आपण त्या देवाशी बोलतो आणि काय म्हणू आपण त्या देवाला काही मागणं मागतो. कधीतरी ती इच्छा काय होते तर पूर्ण होते. पण खरा देव जो आपण इथे समर्थांना सांगायचा आहे, तो देव मात्र आपल्यापासून खूप दूर राहून जातो. आणि त्या खऱ्या देवाचं दर्शन कसं घ्यायचं, हेच आपल्याला या संपूर्ण ग्रंथामधून वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतायत.
पण आता मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य बघा, आपण सुद्धा अभ्यासाला लागायच्या आधी आपल्याला दर्शन म्हटलं की आपल्याला साहजिकच आपल्या बहिर्मुख वृत्ती होतात आणि काहीतरी डोळ्यांनी दिसलं पाहिजे. त्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना जे आहे, ते अनुभवाला आलं पाहिजे. तो ब्रह्मरूप देव असतो, चराचरात भरलेला असतो. म्हणजे थोडंसं कानावरून कुठेतरी या गोष्टी गेलेल्या असतात कीर्तन प्रवचनातून. पण हा खरा देव म्हणजे काय आहे, हे आपल्या मात्र संत संगतीशिवाय किंवा सद्गुरू कृपेशिवाय हे आपल्या लक्षात येत नाही. मग आता हा खरा देव जो आहे, हा शोधण्यासाठी म्हणून समर्थांनी या समासामध्ये एवढा उहापोह केलेला आहे. म्हणजे संपूर्ण ग्रंथामध्येच हा जो आहे तो विषय आलेला आहे. आता ब्रह्मरूप देव जो आहे तो खरं तर एकच आहे. जे नामरूपांनी अनेक देव आहेत. पण हा ब्रह्मरूप देव जो आहे, तो एकच आहे आणि ते प्रत्येक जीवाचं काय तर ते स्वरूप आहे. पण आता हे माहिती नसल्यामुळे सर्वसामान्य लोक जे आहेत, ते सातत्याने बाहेर देवाचं दर्शन घेत राहतात. आता मी म्हटल्याप्रमाणे आता मग देवाचं दर्शन समाधान देतं की नाही? देतं. तात्कालिक समाधान देतं. घरामध्ये सुद्धा आपला काही आता कुळधर्म, कुळाचार असतात. त्यावेळेला आपलं वातावरण जे घरातलं असतं, ते अतिशय पवित्र झालेलं असतं. सात्विक एक तिथे काय असतात, तर आपण म्हणू की सगळी सात्विकता घरामध्ये निर्माण झालेली असते आणि त्यामुळे एक समाधान अंतःकरणात निर्माण होतं. मग आता घरामध्ये जेव्हा अस्वस्थता असते, तेव्हा आपण देवाचं दर्शन घ्यायला कुठे जातो? तर आपण बाहेर मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर देवाचं दर्शन घेतो, तेव्हा काय करतो आपण? तर डोळे मिटतो. डोळे मिटले की आपल्याला खरं म्हणजे कुणाचं दर्शन होतं? तर बाहेरच्या देवाच्या निमित्ताने आतल्याच देवाचं दर्शन होतं. पण आपल्याला हे माहिती नसल्यामुळे आपण म्हणतो, "नाही, दर सोमवारी मला शंकराला जायचं आहे. नंतर मंगळवारी मला देवीला जायचं आहे. बघा बुधवारी बृहस्पतीचं दर्शन, गुरुवारी दत्तात्रयांचं दर्शन, शुक्रवारी व्यंकटेशाचं दर्शन, शनिवारी तर शनीला आणि मारुतीला गेलंच पाहिजे आणि रविवारी खंडोबा." डॉक्टर काका गमतीने म्हणतात, की एखाद्या वेळेस बाकीच्या देवांच्या दर्शनाचा वार चुकला तरी चालेल. पण शनिवार जो शनीचा आहे, तो मात्र अजिबात चुकता कामा नये. कारण जर शनीची वक्रदृष्टी झाली आणि प्रपंचात जर काही बिनसलं, तर काय होईल? काय माहिती नाही. आणि अशी जी आहे ती भीतीपोटी उपासना सुरू असते. कारण बघा आता त्या देवतांना व्यावहारिक सत्तेमध्ये त्यांचं सामर्थ्य नक्कीच आहे. पण भीतीपोटी उपासना करू नये, कारण देव हा प्रेमाचा विषय आहे. तो भीतीचा मात्र व्हायला नकोय. पण होतं काय, की प्रपंचातलं काहीतरी मिळावं म्हणून सकाम उपासना जे करणारे असतात, ते आपल्या म्हणजे त्या देवतेला आता कुठल्या देवतेला धरतात ओ? जी देवता त्यांचे मनोरथ पुरवते, त्या देवतेला ते घट्ट धरून बसतात आणि त्याच्या पलीकडे काही देव नाहीच कारण त्यांना काही माहितीच नसतं. कारण तेवढंच काय असतं ते सीमित स्वरूप असतं. कारण त्या पद्धतीनेच त्यांची ती उपासना सुरू असते. आणि हाच विचार समर्थ या देवदर्शन समासामध्ये सांगतायत, की बाहेरच्या देवाच्या दर्शनाकडून आतल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तो देव मीच आहे, हा अनुभव घ्यायचा आहे. आता दर्शन देवाचं बाहेरच्या 5 ज्ञानेंद्रियांनी, 5 कर्मेंद्रियांनी होतं. कारण ते दर्शन कसं असतं तर ते उपासक आता दर्शन घेणारा कोण आहे? आपण म्हणू की हा जीव आहे. जीव दर्शन घेतो, तर कशाने घेतो? डोळ्यांनी भगवंताचं रूप बघतो, कानांनी त्याचं नाम ऐकतो आणि त्या मूर्तीचं दर्शन घेतो. कारण दर्शन घेणारा ज्याचं दर्शन घेतो, त्याच्यापासून तो काय आहे? तर तो वेगळा आहे आणि वेगळा राहून तो दर्शन घेतो. पण ज्या क्षणी या मनबुद्धीचे व्यापार थांबतात, म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांचा संपूर्णपणे लय होतो आणि तेव्हा जे दर्शन होतं, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणजे दर्शन म्हणजे एक बाहेरचं दर्शन आहे आणि दर्शन म्हणजे अनुभवणे. दर्शन या शब्दाचा दुसरा अर्थ जो आहे, तर देव हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि असं दर्शन देवाचं जे आहे, ते साधकानी तेच होऊन घ्यायचं आहे. पण कसं आहे, हे माहिती असेल तर, नाहीतर समर्थांनी इथे आपल्यासमोर मोठीच्या मोठी यादी दिलेली आहे, की दर्शनासाठी लोक कुठे फिरत राहतात. बघा, घरामध्ये देव असतात, मंदिरामध्ये देव असतात. आता आमच्या एका चिंचवड गावातच असंख्य मंदिरं आहेत. आणि या असंख्य मंदिरांमध्ये म्हणजे आता किती भाविक आपण बघतो.
खूप भाविक असतात. आता हे काही चुकीचं आहे का? चुकीचं अजिबातच नाहीये. मंदिरात जाऊ नये असं नाही. पण मग आता ती मंदिरं पण कमी पडतात म्हणून अजून लोकं कुठे जातात? तर दर्शनासाठी तीर्थक्षेत्री जातात. आता तीर्थक्षेत्रांची संख्या किती आहे? तर अपरंपार आहे. आता तीर्थक्षेत्रांचं महात्म्य सुद्धा तेवढंच आहे. आता ते सांगितलं पण जातं. आता YouTubeवर जर आपण सर्च केला, तर आपल्याला कोणत्याही तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती मिळते. अगदी इन डिटेलमध्ये. आता सगळ्यांची आपण माहिती घेतो, पण जातो किती ठिकाणी प्रत्यक्ष? कारण इतक्या ठिकाणी जाणं आपल्याला शक्यच नाहीये. मग आता पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र आहे. मनात आलं तर गाडी घेऊन आपण स्वतःची जाऊ शकतो. पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण परत येऊ शकतो. शिवथरगड निसर्गरम्य ठिकाण आहे. जिथे समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला. जिथे वर्ग चालतात, दासबोध अभ्यास वर्ग चालतात. तिथे आपण जाऊ शकतो. तिथे समर्थांची ती स्पंदनं जी आहेत ती अनुभवू शकतो. मानस सरोवर सारखी तीर्थक्षेत्र आहेत. चारधाम जे आहे, ती किती कठीण आहे तो जायला. की ज्या ठिकाणी जाणं आपलं शारीरिक पण स्थिती कशी लागते तर निरोगी लागते. नंतर काशी, गया, प्रयाग असे जे तीर्थक्षेत्र आहेत, तिथे श्राद्ध केले जातात, पक्ष केले जातात. अशी पण तीर्थक्षेत्र आहेत. मग आता एका आयुष्यात आपल्या तर आयुष्य किती हेच मुळात आपल्याला माहिती नाही. एका आयुष्यात किती तीर्थयात्रा आपण करणार, किती तप करणार? हा देव माझ्या देव्हाऱ्यात आहे, का मंदिरात आहे, का तीर्थक्षेत्रात आहे, का कुठे गेला म्हणजे तो देव मला भेटेल? बघा संत तर म्हणतात, तीर्थधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. समर्थांची ओवी आहे, मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेच बनवळ हिंडोनी काय होते? तीर्थक्षेत्री काय आहे? तर धोंडा पाणी आहे. मग तीर्थक्षेत्र करू नये का? दुसरा विचार येतो. संतांनी पण तीर्थयात्रा केलेल्या आहेत. ज्ञानेश्वर आहेत, नंतर नामदेव महाराज आहेत. समर्थांनी सुद्धा भारत भ्रमणामध्ये अनेक तीर्थ केलेली आहेत. पण त्यांना आत्मदर्शन झालं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, पण जर व्यवस्थित समजून-उमजून केल्या आणि त्या कशासाठी करायच्या आहेत, हे जर माझ्या लक्षात आलं, तर खऱ्या देवाचा निश्चय होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आधी आपण करतच असतो. त्या कराव्या पण लागतात. पण तरी सद्गुरूंची कृपा जेव्हा होते किंवा त्या खऱ्या संतांची कृपा जेव्हा होते, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आपण जेव्हा येतो, तेव्हा जर साधकांनी व्यवस्थित विवेक केला, तर त्या खऱ्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण जेव्हा साधक स्वबुद्धीच्या गाढवावरती बसून विवेक करायला लागतो, तेव्हा मात्र खूप कठीण होऊन जातं आणि हेच समर्थ इथे सांगतायत. असं का कठीण होतं? कारण अनेक उपासना आहेत. बघा उपासना ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत? देवांची संख्याच केवढी आहे. अनेक देव आहेत. अनेक देवता आहेत. त्यांच्या उपासना अनेक आहेत. संप्रदाय जे आहेत ते अनेक आहेत. बघा न्याय, वैशेषिक, सांख्य, योगशास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, अनेक मतं, दर्शनं ही जी आहेत ती सगळं आपापलं तत्वज्ञान मांडतायत. मग आता नक्की कुठला विवेक करायचा आहे साधकाला जेव्हा समजत नाही, तेव्हा योग्य सद्गुरू जर मिळाले, संप्रदाय शुद्ध तत्वज्ञान सद्गुरूंच्या मुखातून जर श्रवण केलं आणि योग्य मार्गदर्शन जर झालं, तर सद्गुरू आपल्याकडून संप्रदायानुसारी व्यवस्थित शास्त्रशुद्ध अभ्यास जो आहे तो अभ्यास करून घेतात आणि तशी साधना जी आहे ती साधकांनी करायची असते. आता कुठला संप्रदाय? अद्वैत संप्रदाय आहे. ज्याला समर्थ स्वरूप संप्रदाय असं म्हणतात. एकदा ठरलं की माझा स्वरूप संप्रदाय आहे, अद्वैत संप्रदाय आहे. श्री गुरूंची प्राप्ती झाली, की त्यांनी सांगितल्याप्रमाणेच योग्य दिशेने अभ्यास करत खऱ्या देवाचा विवेक करत राहणं ही साधकाची साधना आहे. आणि जेव्हा साधक असं करत नाही, तेव्हा स्वतःच्या बुद्धीने जेव्हा तो निर्णय घेत राहतो, तेव्हा त्याला काहीच कळत नाही, की आपण काय करावं? आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरूंचं आणि संप्रदाय शुद्ध श्रवणाचं जे महत्त्व आहे, ते यासाठी आहे.
पण बघा अर्जुनाचे श्रीगुरु श्रीकृष्ण आहेत. नामदेवांचे जे आहेत बघा प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याशी बोलत होता, पण तरी विठ्ठलाने कोणाकडे पाठवलंय त्यांना? ते म्हणतात माझं स्वरूप जर तुला समजून घ्यायचं असेल, विठ्ठल म्हणतोय, तर तू विसोबा खेचरांकडे जा. ज्ञानदेवांचे निवृत्तीनाथ आहे. सांगदेवांना मुक्ताबाईंनी अनुग्रह दिला. अशा कितीतरी गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला सांगता येतील. म्हणून एक वाक्य पक्क लक्षात ठेवायचं की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून कधीही परमार्थ करू नये साधकांनी. तर श्रीगुरु जे सांगतील ते शास्त्र बुद्धी, ही जी संप्रदाय शुद्ध बुद्धी जी आहे ते श्रीगुरु सांगतात, तेव्हा संतांच्या आणि श्रीगुरूंच्या बुद्धीप्रमाणे साधकांनी परमार्थ करावा. म्हणजे खऱ्या देवाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला समजावून सांगतात. आता एवढ्या विचारानंतर पुढे समर्थ असं म्हणतायत की मग आता हा देव जो आहे तो देव कुणाला म्हणावं? देव देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोलीजेल. आता देव म्हणजे नक्की काय आहे, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, हे सविस्तर तुम्ही मला समजावून सांगा. आणि हे सविस्तर जे आहे ते श्रीगुरु समजावून सांगतायत. कारण एवढ्या सगळ्या चाळण्या लावल्यानंतर इथे समर्थ असं म्हणतायत की कोणीतरी सहस्त्रामध्ये असा एखादा असतो. बघा गीतेमध्ये वचन आलंय भगवंताचं, मनुष्याणाम सहस्त्रेषु, हजारामध्ये एखादाच हा देव शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जो खरा देव ज्याला आपण म्हणतो, जो स्वस्वरूप जे आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा देव जो आहे ना, हा कसा आहे तो मी तुला आता सांगतो. त्या देव या शब्दाची 2 लक्षणं शास्त्राने सांगितलेली आहेत. एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. आता स्वरूप लक्षण म्हणजे काय? सच्चित आनंद, हे जे 3 धर्म आहेत हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. अधिष्ठान रूपाने ते आहे, आहे आणि आहे. समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे. ही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत तरी ते आहे, आणि ही अनंत कोटी ब्रह्मांड नष्ट झाली तरी सुद्धा ते आहे. ते कसं आहे तर पूर्ण तत्व आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्ण तत्व जे आहे ते कायम स्वरूपी आहे, आहे आणि आहे. त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. दुसरा शब्द आपल्या समोर तटस्थ लक्षण देवाचं सांगितलं जे आहे. बघा शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्या समोर आहे. ब्रह्म जेव्हा मायेचं अधिष्ठान होतं, तेव्हाच ते जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचं कारण होतं. म्हणजे क्रिया निर्माण होते आणि केवळ मायेच्या साह्याने जे निराकार, निरवय, अकर्ता ब्रह्म मायेच्या साह्याने करता होतं. म्हणजे काय होतं तर ते ईश्वर होतं. ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. ते काहीच करत नाही, ते अकर्ता आहे. पण असं म्हटलेलं आहे की आता जे ब्रह्म आहे तेच ईश्वर होतं. कधी ईश्वर होतं त्याला म्हणतात, तर जेव्हा ते मायेचं साह्य ईश्वर घेतो तेव्हा. मूळचं ब्रह्म आहे ते ईश्वर त्याला म्हटलं जातं. आणि मग ईश्वराला संकल्प होतो. कारण ब्रह्माला संकल्प होणं शक्य नाही. कारण ब्रह्माचं वर्णन उपनिषद करतं. ते अमन आहे, अप्राण आहे, अजीव आहे, अनेत्र आहे, निराकार आहे, निरवयव आहे. मग आता संकल्प कुणाला होतो तर तो ईश्वराला होतो. आणि मायेसहित असलेला ईश्वर हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. आणि जिथे तटस्थ लक्षण निर्माण होतं तिथे कृती निर्माण होते. आणि कृती कुठली आहे ती तर ईश्वराने ही सगळी सृष्टी तो निर्माण करतो, म्हणजे उत्पत्ती करतो, ती सांभाळतो आणि तिचा लय करतो. आता एकच ईश्वर आहे. तो सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेव होतो, तो सृष्टीचं पालन करण्यासाठी विष्णू होतो आणि सृष्टीचा लय जेव्हा करतो तोच शंकर होतो. मनाच्या श्लोकांमध्ये आहे तिन्ही देव जेथून निर्माण झाले, हे निर्माण झालेले देव आहेत सृष्टी निर्मितीसाठी, सृष्टी पालनासाठी आणि सृष्टीचा लय करण्यासाठी. निर्गुण निराकार ब्रह्म तेच काय झालं तर सगुण निराकार झालं. आता ईश्वर जो आहे सगुण निराकार आहे, तो असा कधी दिसतो का हो कोणाला? नाही दिसत. ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते शास्त्राने सिद्ध होतं. ईश्वराचं कधी दर्शन होत नाही,
तो सगुण निराकार आहे. तो दाखवता येत नाही. मग तो कसा ओळखायचा? समर्थांच्या ओव्यात आपल्यासमोर. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. हे ईश्वराचं तटस्थ लक्षण आहे. ज्याने ही सगळी चराचर सृष्टी निर्माण केली, सृष्टीचं सृजन केलं, जे सृष्टी निर्मितीचं कर्म केलं आणि जो सतत या सृष्टीतील चेतन आणि अचेतनांचा नियामक आहे, तो ईश्वर आहे. ज्या अर्थी हे सृष्टीचक्र, हे ऋतुचक्र जे आहे ते सुरू आहे. चंद्र, सूर्य आपापल्या नियोजित वेळेवर उगवतात, मावळतात. समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. पृथ्वी शेषाच्या आधाराने स्थिर राहिलेली आहे. चांदण्या आकाशात भ्रमण करतात. त्यांना कोण आज्ञा देतं? तर तो ईश्वर आज्ञा देतो. अशा आपल्यासमोर इथे 4 ते 5 ओव्या आहेत. ह्या सगळ्या ज्या 84 लक्ष योनी आहेत, काही आपण म्हणू की 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोक तिन्ही तया नाव देव. ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या नियमाने, त्याच्या आज्ञेने या अनंत कोटी ब्रह्मांडाचा व्यापार बिनदिक्कत, काहीही कोणतीही चूक न होता सुरू राहतो. म्हणून त्याला नियामक असं म्हणतात. त्याला शास्ता असं म्हणतात. ईश्वराला वशी असंही एक नाव आहे, कारण तो सगळ्यांना वश ठेवतो. म्हणजे आपल्या सामर्थ्यामध्ये सगळ्यांना वागायला लावतो. त्याला एक महतो भावः, म्हणजे काय तर व्यापक आहे तो. आता ब्रह्म तर व्यापक आहे, पण ब्रह्माच्या खालोखाल ईश्वरही व्यापक आहे. असं का बरं म्हटलंय? ब्रह्म कसं व्यापक आहे? तर निरपेक्ष व्यापक आहे. ते कशाच्याही सापेक्षतेने व्यापक नाहीये. पण ईश्वर जो आहे तो व्यापक कसा आहे? तर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सापेक्षतेने व्यापक आहे. या थोड्या संकल्पना ज्या आहेत ना, त्या अगदी शुद्ध आणि स्वच्छ आणि स्पष्ट समजावून घेतल्या, की लक्षात येतं, की हे सगळं शास्त्र जाणून श्रीगुरूंच्या कृपेने मला काय व्हायचं आहे? तर मला ईश्वर व्हायचं नाहीये जीवाला, तर जीवाला परब्रह्म व्हायचं आहे. कारण ईश्वर जो आहे, तो सृष्टी निर्मितीसाठी निर्माण झालेला देव आहे. म्हणजे ती संकल्पना आहे. तर ईश्वराचं कार्य काय आहे इथे? आपण बघितलं, की सूर्य त्याच्या काय होतं तर आज्ञेमध्ये आहे. सूर्य, चंद्र म्हणजे सगळी ही सृष्टी त्याच्या आज्ञेमध्ये आहे. त्यांनी सगळं ठरवलेलं आहे. ही सृष्टी कशी चालायची आहे. मग आता सगळेच जर ईश्वर झाले, बघा साधक साधना करून जर ईश्वर झाला आणि असे खूपच ईश्वर झाले सगळेजण, तर प्रत्येक जण काय म्हणेल? नाही, मला असं वाटतं की 5 वाजता सूर्याने उगवावं. दुसरा ईश्वर म्हणाले की नाही, मला असं वाटतं की 6 वाजता सूर्याने उगवावं, यावेळेस मावळावं. हे ईश्वराचं कार्य आहे. त्यामुळे साधकांनी साधना करून ईश्वर व्हायचं नाहीये. त्याला देव म्हटलेलं आहे. पण ईश्वर हा काय तर सृष्टी निर्मितीसाठी निर्माण झालेला आहे. तर साधकाला साधना करून ईश्वराची कक्षा ओलांडून मला ब्रह्म व्हायचं आहे. पण ती ईश्वराची कक्षा जर ओलांडायची असेल, तर ईश्वराची उपासना करावी लागते. कारण ईश्वराच्या राज्यामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. मग त्याला प्रसन्न करून जर घ्यायचं असेल, तर ईश्वराची उपासना करणं अत्यंत आवश्यक असतं. पण त्याची उपासना करताना एक दैवत जर आपलं असेल, तर ते दैवतच काय आहे? तर ते जे ईश्वर आहे, तेच परब्रह्म आहे. अशी चित्ताची धारणा किंवा बुद्धीचा निश्चय करून तशी त्या ईश्वराची उपासना केली, तर तो आपल्या मूळच्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून घेतो. हा पुढचा विचार आहे. आत्ता आपण जो विचार करतो आहे तो इथे, की बघा ही अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सापेक्षतेने जो आहे, तो ईश्वर आहे. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडावर जी आहे ती ईश्वराची सत्ता चालते. मग आता इथे समर्थांनी असा इथे विचार मांडलेला आहे, की हा जो ईश्वर जो आहे, तो कसा आहे? तर तो चेतन आहे. आता समर्थ आपल्याला इथे विचारतायत, की "देव्हाराचा उठोनी देव, करू नेणे सर्व जीव, तयासेनी ब्रह्म कटाव, निर्मिला न वसे. ठायी ठायी देव असती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जी मोती, तयासेनी नव्हे." आता असं होईल का हो, की पूजेतील देवाची मूर्ती बाहेर येऊन सर्व ही जीवसृष्टी निर्माण करते, पंचभौतिक जग निर्माण करणं शक्य आहे का? आता देवांच्या कितीतरी लहान-मोठ्या मूर्ती असतात. कितीही जरी मोठी मूर्ती असली, तरी त्या मूर्तीच्या आधाराने हे जग निर्माण होईल का? त्या मूर्तींना ते सामर्थ्य आहे का? आता मूर्ती कशा असतात? तर आपण बघू की पंचमहाभूतांच्या असतात, सोन्याचे देव, रुप्याचे देव.
अनेक धातूंचे जे देव आहेत, देव सतत तयार झालेले असतात. मग त्या मूर्ती तर काय करू शकत नाहीत, हे जग निर्माण करू शकत नाही, की पूजेतली देवाची मूर्ती बाहेर आली आहे, त्यांनी सगळी जीवसृष्टी निर्माण केलेली आहे. तर शक्य नाही. मग या मूर्ती कशासाठी आहेत? कुठल्या आधाराने आपल्या देवघरात राहतात? तर उपासकाला उपासनेसाठी काहीतरी आलंबन लागतं. मग त्या मूर्ती कशा निर्माण झाल्या? जर आपण मागे-मागे जात गेलो तर लक्षात येतं, की पुराणांमध्ये अशा देवदेवतांची वर्णनं केलेली आहेत, की दत्तात्रय कसे आहेत, 3 शिरे, 6 हात, त्यांची जी आयुधं असतील ती. नंतर कृष्ण कसे आहेत, शंकर कसा आहे, अनेक देवतांच्या मूर्तींची वर्णनं पुराणांमध्ये आली आणि त्या वर्णनानुसारी मूर्तिकारांनी पाषाणाच्या मूर्ती बनवल्या. मग त्या वर्णनाची मूर्ती आपण बघितली, की आपण म्हणतोय दत्तात्रेयांची मूर्ती आहे, ही कृष्णाची मूर्ती आहे, ही शंकराची मूर्ती आहे. कारण उपासनेसाठी उपासकाला काहीतरी समोर आलंबन लागतं आणि आलंबनाची सोय म्हणून मूर्ती पण आपण नेहमी विचार करतो, की अतिशय देखणी पाहिजे, सुंदर पाहिजे. कारण सौंदर्य हा काय तर जिथे सौंदर्य असतं तिथे मन लगेच काय घेतं, तर तिथे आकर्षित होतं. आता इथे समर्थांनी असा एक विचार मांडलाय, की हे दगडाचे देव जे निर्माण झालेले आहेत, बघा हे सांगताना समर्थांच्या ओव्या सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. ही सृष्टी कशी निर्माण झाली, त्या सृष्टी निर्मितीचा क्रम समर्थांनी सांगितलाय, की पहिले आता इथे की निराकारापासून साकार जग निर्माण होणं शक्य नाही. मग ही सृष्टी वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी अशी पंचमहाभूतं निर्माण झाली. शेवटी पाषाण निर्माण झाले. पाषाणांच्या मूर्ती निर्माण झाल्या. मग पाषाणांच्या ज्या निर्माण झालेल्या मूर्ती आहेत, त्या जग निर्माण करणं शक्य नाही. मग हा जो देव आहे चेतन देव, तो सृष्टी निर्मिती पूर्वी पण होता, सृष्टी निर्मिती काळी पण आहे आणि सृष्टी लयाला गेली तरी सुद्धा तो आहे, आहे आणि आहे. आणि जे विवेकी असतात, ते मात्र ह्या सगळ्यांचा काय करतात, तर व्यवस्थित विवेक करतात. मग आपल्या समोर पुढे चत्वारदेव निरूपण आलंय, त्याचा पुढे आपण विचार करू. आता आपण समासाप्रमाणे जो आहे, तो समासाप्रमाणे आपण विचार करतो आहोत. म्हणून समर्थ म्हणतात, "देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती. तयासची देव म्हणती विवेकहीन." देवानी निर्माण केलेल्या पृथ्वीवर अगणित दगड असतात. त्यातीलच एकाला आकार देऊन अविवेकी लोक त्यालाच काय म्हणतात, तर देव म्हणतात. पण जो सृष्टी निर्माण करता, तो ये सृष्टी पूर्वी होता. मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. ज्याने ही अनंत सृष्टी निर्माण केली, तो ती निर्माण करण्याच्या आधीपासून आणि नियमनरूप सत्ता असते तत्वाली. आता तो या सृष्टीचं काय करतो, तर सगळं नियमन करतो. जसं बघा आपण बघू, की एखादी कंपनी असते, कंपनीचा डायरेक्टर असतो आणि त्यांनी डिपार्टमेंट वाईज एक हेड नेमलेले असतात. यांनी या डिपार्टमेंटचं काम बघायचं, त्यांनी त्या डिपार्टमेंटचं काम बघायचं. अगदी त्या पद्धतीने त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि हे 3 देव जे आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांना त्यांचं त्यांचं काम काय आहे, तर नेमून दिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांची त्यांची कामं अगदी व्यवस्थित त्याच्या आज्ञेने ती करत राहायची आहेत. आता ही सृष्टी कुठल्या नियमाप्रमाणे चालते? तर प्रारब्ध ही त्याची सृष्टी चालवण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक जे सगळे 84 लक्ष जीवयोनी ज्या आहेत, त्या आता आपल्याला बाकी जे प्राणी मात्र आहेत, छोटे-छोटे जे आता आपण म्हणू की जडस, वेदस वगैरे जे आहेत ते, त्यांचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. पण जे आपण मनुष्य देहात जन्माला आलेलो आहोत, ते कसे चालतात हे देह सगळे जे आहेत, तर प्रारब्ध नावाची जी व्यवस्था आहे, ती त्याप्रमाणे तो सृष्टी सगळी चालवतो. प्रारब्ध कुठून निर्माण होतं? कर्मातून निर्माण होतं. कर्माचा हिशोब कोणाकडे आहे? तो ईश्वराकडे आहे. म्हणून त्याला एक कर्माध्यक्ष असं नाव आहे. तो कर्माचा काय तर अध्यक्ष आहे. ज्याचं त्याचं कर्म योग्य त्या व्यक्तीलाच ते दिलं जातं. त्या पद्धतीनेच कुठे जन्माला यायचं, कसं जन्माला यायचं, कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुठले नातेवाईक असावेत, कुठला उद्योगधंदा व्यवसाय असावा, कुठली मुलं, पती, पत्नी, कुटुंबीय कसे असावेत, हे सगळं नियोजित जे आहे, हे नियोजित त्याचं ठरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अजिबातच चूक होत नाही. एखाद वेळेस या अकाउंट मधले पैसे त्या अकाउंट मध्ये बँकेमध्ये चुकून जाऊ शकतात. पण तो अकाउंट इतका सुपर सुपर कॉम्प्युटर आहे, की त्याच्या कॉम्प्युटरमध्ये चूक होत नाही. इतका तो काय केलेला आहे, फीड डेटा जो आहे तो अगदी परफेक्ट केलेला असतो.
त्यामुळे या अर्थी तो कर्माध्यक्ष आहे आणि त्या प्रारब्धाचं जे आहे प्रारब्ध ही जी व्यवस्था जी सृष्टी चालवण्याची त्याची अशी व्यवस्थित सुरळीत ही सृष्टीची जी आहे ही रचना जी आहे ती सुरू राहते. आणि याचाच अर्थ समर्थ पुढे आपल्याशी बोलतात इथे, की म्हणजे कोणतरी चेतन आहे. अचेतनाकडून सृष्टी चालवली जात नाही. म्हणून तो चेतन परमात्मा आहे. अशी एक म्हणजे तो चालवणारी शक्ती जी आहे ती चेतन आहे. बघा असं कधी होतं का, की एखादं घर बांधायला घेतलं, दगडावर दगड उभे राहिले. आता पाऊस पडतोय, धुवाधार पाऊस पडतोय. खाली तर दगड आहेत, विटा आहेत, वाळू आहे, माती आहे आणि पावसाने सगळं एकत्र झालं आपोआप आणि सगळं घर बांधलं गेलं. असं होतं का? असं होत नाही. तर त्याच्या मागे एक चेतन लागतो. काय लागतो? घर बांधायचं म्हटलं की बिल्डर लागतो, आर्किटेक्ट लागतो. नंतर त्यांनी ते सगळं करावं लागतं प्लॅन आणि मग ते उभं राहतं एकमेकांवरती. सगळं एकावर एक, एकावर एक असं ते. म्हणजे आता हे उदाहरणं देऊन आपल्याला समर्थ काय सांगतायत, की ही जी सगळी सृष्टी आपल्याला दिसतेय, ती ही जी सगळी त्याच्या नियमाप्रमाणे चालतेय, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतेय, त्याच्यात ज्या अर्थी काहीही चूक होत नाहीये, त्या अर्थी असा चेतन जो आहे, तो चेतन परमात्मा ही संपूर्ण सृष्टी व्यवस्थित नियमाने चालवतो आणि तो ही सृष्टी निर्माण करण्यापूर्वी होता. तो सृष्टी निर्माण झाली तरी आहे आणि सृष्टी लयाला गेली तरी सुद्धा तो आहे. म्हणून कुल्हाळ पात्रापूर्वी आहे. पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसा दैव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. दृष्टांत दिलेला आहे समर्थांनी इथे, की मडकं तयार करण्याआधी कुंभार असतो, पण मडक्यांचा कुंभार तयार होत नाही. तसा देव सृष्टीपूर्वीचाच आहे, पाषाण सृष्टीपूर्वी नसतो. बघा इथे समर्थांना काय सूचित करायचं आहे, तर सृष्टी निर्माण झाल्यानंतर पाषाण झाला आणि मग पाषाणाचे मनुष्याने देव निर्माण केले आणि मनुष्य त्यालाच देव म्हणतो. म्हणून समर्थांनी इथे स्पष्ट केलेलं आहे, की दगडाचा देव तयार करतात, पण हा दगड जो आहे तो पाषाण आहे सृष्टीपूर्वी नव्हता, पण हा खरा देव जो आहे, तो मात्र सृष्टीपूर्वी आहे. पुढे मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी होणार नाही. बघा माती आता अनेक दृष्टांत इथे समर्थांनी 3-4 दृष्टांत दिलेले आहेत. ते म्हणतात, की मातीचे सैनिक तयार केले, तर ते करणारा मूर्तिकार जो आहे तो चेतन आहे. कारण मातीपासून आणि मातीपासून जर सैनिक तयार करायचे असतील, तर तो करणारा कोण लागतो? तर तो चेतनच लागतो. तो अचेतन असून चालत नाही. म्हणून अचेतन दगडाचा चेतन देव होऊ शकत नाही. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टीहुनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूच नये. तो सगळी सृष्टी निर्माण करतो आणि तरी तो कसा असतो त्या सृष्टीहून वेगळा असतो. आता इथे एक विचार करायला पाहिजे. बघा 37वी ओवी समर्थांनी आपल्या समोर ठेवली आहे, की तैसा सृष्टी करता देव, परी तो नव्हे सृष्टी भाव. जेणे केले नाना जीव, तो जीव कैसेनी, ज्यानी सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, मग तोच ते कसा असेल? आता इथे एक तर्काने आपल्याला विचार करता येतो, की त्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली, तो त्याच्यापासून वेगळा आहे. पण त्याची निर्मिती काय आहे? त्यानेच ही सृष्टी निर्माण केली आहे. तो सगळ्यांमध्ये आत-बाहेर व्यापून आहे. पण तरी सुद्धा तो सर्वांपासून कसा आहे? तर तो अलिप्त आहे. बघा समर्थ म्हणतात, एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परिनिराळा, असोनी सर्वी. तो सगळी ही सृष्टी निर्माण करतो. अनुप्रवेशाची श्रुती असं म्हणते, की त्याने पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. त्याने नंतर पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. त्याने अग्नी निर्माण केला, तो अग्नीत शिरला. सगळ्या पंचमहाभूतांमध्ये, जे सगळ्या सृष्टीमध्ये तो शिरलेला आहे. पण तरी तो सगळ्यांपासून कसा आहे? तर तो अत्यंत अलिप्त आहे. आता आपल्या पण अंतःकरणामध्ये तो आहे की नाही? पण आपल्याला ओळखू येतो का? नाही ओळखू येत. कारण का ओळखू येत नाही? तर अज्ञान आहे म्हणून. आणि अजून एक इथे विचार जो सांगितलाय तो अलिप्त आहे, तो असंग आहे. त्याला कशाचाही संग नाही. तो म्हणजे अंतःकरणात राहतो, पण त्याला अजिबात त्या देहाचा काय नाही तर संग नाहीये. म्हणून त्याला असंग असं म्हटलेलं आहे.
का भगवंत अर्जुनाला म्हणतात की जडाजडी अंशी रहाटणे सरीसी ते चेतनागा तुझसी लटिकी नाही. या जड अजड म्हणजे चर अचल सृष्टीमध्ये मी चैतन्य रूपाने सर्वत्र व्यापून आहे, पण मी कशातही लिप्त नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून मी प्रत्येकाला चालवतो. कसं चालवतो? तर मायेच्या चक्रावर घालून मी त्याला चालवतो. ही त्याची लीला आहे. पण तो कशातही लिप्त नाहीये. तो कशातही अडकत नाहीये. मग तो सगळी सर्वत्र तर भरलेला आहे की होतो. रीता ठावया राघवे वीण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. अशी आपल्या समोर जी आहेत ती वचनं आहेत संतांची. तो सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. मग तो अनुभवाला का येत नाही? समर्थ म्हणतात म्हणून भूतांचा कर्दमो यासी अलिप्त आत्मारामो अविद्यामुळे माया भ्रमू सत्तेची वाटे. आता काय झालंय की पंचमहाभूतांचा कर्दम झाला. ही सृष्टी जेव्हा निर्माण केली भगवंताने तेव्हा काय केलं, जसं आपण घर बांधतो सगळं एकमेकांमध्ये मिसळतो आणि मग एक काय होतं ते मिश्रण तयार होतं आणि मग घर बांधलं जातं. तर त्याच पद्धतीने या पंचमहाभूतांचा चिखल केला आणि ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि हा माईक प्रपंच जो आहे तो अविद्येच्या प्रभावामुळे सत्य वाटायला लागला आणि ईश्वर त्यात असून सुद्धा काय आपल्याला तर ओळखू येत नाही, कारण तो सगळ्यांपेक्षा अलिप्त आहे. ते सगळ्यात आहे, त्याच्याशिवाय ही सृष्टी निर्माणच होत नाही, कारण चेतन हा करता लागतोच सृष्टी निर्मितीसाठी. पण तो सगुण निराकार असल्यामुळे तो त्याचं दर्शन डोळ्यांनी आपल्याला होत नाही आणि म्हणून तो नाहीच असं वाटतं आपल्याला, पण त्याच्याशिवाय ती सृष्टी निर्माण होत नाही आणि तो सगळ्यात असून तो कसा आहे तर तो अलिप्त आहे. आणि तो असून का दिसत नाही तर अविद्येचा प्रभाव त्या जीवावरती असल्यामुळे. आता ही अविद्या कुठे निर्माण झाली? जिथे पहिला संकल्प निर्माण झाला की मी एकोम बहुस्याम, तर ईश्वराला, तर संकल्प कोणाला होतो? ईश्वराला. ब्रह्माला संकल्प होत नाही. मग एकोम बहुस्याम हा संकल्प जिथे निर्माण झाला तिथेच अविद्या निर्माण झाली. मग गुणमाया, जडमाया आणि हा दृश्य प्रपंच जो आहे पंचमहाभूतांचा तो संपूर्ण निर्माण झाला. त्यात आपण निर्माण झालो आणि हा सगळा अविद्येचा प्रपंच असल्यामुळे या अविद्येच्या पडद्यामुळे आपल्याला तर सत्य तत्वाचा, कारण आपण किती पतित झालो बघा. पहिलं ब्रह्म आहे ते एकमेव अद्वितीय निर्गुण निराकार. त्याच्यातनं त्याचे तटस्थ लक्षण निर्माण झालं, तो ईश्वर निर्माण झाला. त्यांनी मायेचं सहाय्य घेऊन ही सगळी सृष्टी निर्माण केली. तिथेच अविद्या निर्माण झाली. मग गुणमाया, मग जडमाया आणि मग ह्या सगळ्या काय झाल्या तर ही सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ह्याचाच अर्थ की आपण एवढं पतित झालेलो असल्यामुळे, आता पतित कशामुळे झालो? अविद्येमुळे झालो. पतित झालेलं असल्यामुळे आपल्याला ते मूळचं स्वरूप जे आहे, तो मूळचा देव जो आहे, जो खरा देव आहे, तो अनुभवाला येत नाही. तर बघा इथे जिथे अविद्या निर्माण झाली तिथे काय झालं? माया निर्माण झाली. आता ब्रह्माची उपाधी काय आहे? तर माया आहे. आणि आत्म्याची उपाधी काय आहे? तर देह आहे. म्हणजे आता ब्रह्माची उपाधी जेव्हा मी असं म्हणते, तेव्हा कुणाची उपाधी माया आहे? ब्रह्माला उपाधी असते का? ब्रह्म तर निरुपाधिक आहे. मग इथे जेव्हा मायोपाधी जगदंबर असं जेव्हा इथे म्हटलं आणि अर्थ इथे दिलाय खाली, की दृश्य जगत ही ब्रह्माची माईक उपाधी आहे. तर ती ब्रह्माची आहे का? तर ती ईश्वराची आहे. आणि ईश्वराची उपाधी जी आहे ती माया आहे. आणि आत्म्याची उपाधी जी आहे ती देह आहे. आणि या उपाधीमुळे आपल्याला खऱ्या देवाची जी आहे ती काय आहे तर आपल्याला अनुभूती येत नाही. आणि इथे समर्थ पुढे म्हणतात म्हणून जग मिथ्या साच आत्मा सर्वांपर जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापुनी असे. बघा आता जे सोपाधिक असतं ते मिथ्या असतं. शास्त्र सांगतं की जे उपाधी सह असतं. आता सोपाधिक काय आहे? आता मी म्हटलं त्याप्रमाणे देहाची अ, आत्म्याची उपाधी देह आहे आणि ब्रह्माची उपाधी माया आहे. म्हणजे ईश्वराची उपाधी माया आहे. तर ब्रह्माची जेव्हा म्हणते आणि उपाधी जेव्हा म्हणते तेव्हा ईश्वरी तिथे गृहीत धरायचं असतं. ईश्वराची उपाधी माया आहे. मग आता जे उपाधी आहे, उपाधी कशी आहे तर मिथ्या आहे. म्हणून हे दोन्ही पण कसे आहेत तर ते जाणारे आहेत. जे येणारे, टिकणारे आणि जाणारे आहे. जीव पण काय होतो? तो येतो, टिकतो आणि जातो. ईश्वर पण कसा असतो? अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सापेक्षतेने आहे. अनंत कोटी ब्रह्मांड लयाला गेली की तो कुठे जाणार आहे? आता एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल.
एक लोखंडाचा गोळा आहे, तो खूप तापवला अग्नीमध्ये, तर तो लाल बुंद होतो. आता तो थंड झाला, तर तो लालपणा कुठे जाईल हो त्याचा? कुठे जाईल? तो थंड झाला की परत तो मूळ स्वरूप तसं येऊन जातं त्या लोखंडाच्या गोळ्याला. अगदी त्या पद्धतीने हा ईश्वर जो आहे तो सृष्टी निर्मितीसाठी निर्माण झालेला आहे, ती संकल्पना जी आहे ती. मग ज्याच्यासाठी तो निर्माण झाला, ती सृष्टी जर लयाला गेली, तर तो कुठे जाईल? तर तो आपल्या मूळच्या स्वरूपात जो आहे, त्या मूळच्या स्वरूपामध्ये तो विलीन होऊन जातो. त्याचं मूळचं स्वरूप कुठलं आहे? तर निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे, ते त्याचं काय आहे तर ते मूळचं स्वरूप आहे. आता उपाधी भेदानी म्हणून त्याला काय म्हणतो आपण त्याला मायेची उपाधी चिकटली म्हणून त्याला आपण ईश्वर म्हणतो आणि अविद्येची उपाधी त्या जीवाला आली म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर जीव म्हणतो. पण जीवच ईश्वर आहे आणि ईश्वरच परब्रह्म आहे. पुढे म्हणतात तयास म्हणावे देव येर ते अवघेची वाव ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. आता त्या ब्रह्मवस्तूला देव म्हणावं आणि म्हणजे एकच परब्रह्म जे आहे तो खरा देव आहे आणि बाकी सगळं जे आहे म्हणजे एक परब्रह्म सोडून निर्गुण निराकार बाकी सगळं कसं आहे तर अध्यस्त आहे. अध्यस्त म्हणजे आभासिक आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, माईक आहे आणि हे वेदांत शास्त्र जे आहे घोष करून सांगतंय आणि वेदांत शास्त्राचं मर्मच हे आहे की एक परब्रह्म सोडून सगळं मिथ्या आहे. आता मिथ्याचं लक्षण काय केलं आहे? माया विभ्रमाचे कृत्य असं समर्थच म्हणतात, की ज्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. आता जगताला उत्पत्ती असते, स्थिती असते आणि लय असतं. आणि जीवाला काय तर जन्म आहे, जरा आहे आणि मरण आहे. तो एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनं जन्मतो, एका तारखेनंतर तो मृत्यूपंथाने जातो, तो कायमस्वरूपी टिकत नाही. आता जीवाच्या मानाने जगताचं आयुष्य जे आहे, ते खूप दीर्घकाळ आहे. कोट्यावधी वर्षांचं आहे. पण नक्की काय आहे तर ते निर्माण झालेलं आहे आणि कालांतराने ते जाणार आहे. आणि म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. आणि हे जे सगळं जे मिथ्या आहे ते सगळं अध्यस्त आहे. आणि अध्यस्त आहे ते कायम स्वरूपी राहणार नाही, ते जाणार आहे. पुढे म्हणतात पदार्थ वस्तू नासिवंत हे तो अनुभवास येत या कारणे भगवंत पदार्था वेगळा. बघा पंचभौतिक पदार्थ किंवा वस्तू नाश पावतात. आता हे तर सगळ्यांच्या अनुभवाला येतं. आपल्या सगळ्यांच्या अनुभवात आहे की कुठलीही वस्तू कायमस्वरूपी टिकत नाही. पण ब्रह्म कसं आहे तर अविनाशी आहे आणि ते ह्या सगळ्यांपासून वेगळं आहे. आता इथे जरा शास्त्रशुद्ध विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अविनाशी म्हणजे त्याला विनाश नाही. आता विनाश कोणाला असतो? ज्याला ज्याला आकार असतो, म्हणजे आकार ज्याला अवयव असतात, ज्याला नाम असतं, ज्याला रूप असतं, त्याला विनाश असतो. म्हणजे आपल्या देहाला पण काय आहे तर नाम आहे, रूप आहे. म्हणजे प्रत्येक दृश्य सृष्टीतला पदार्थ नामरूपाला जो जो आलेला आहे, त्याला काही ना काहीतरी आकार आहे. आणि जिथे नाम आहे, रूप आहे, आकार आहे, त्याला अवयव आहेत आणि त्याला विनाश आहे. पण ब्रह्म कसं आहे तर निराकार आहे, निरवयव आहे आणि त्यामुळे त्याला विनाश नाहीये. म्हणून ते कसं आहे तर ते अविनाशी आहे त्याला असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात देव कसा आहे तर विमळ आणि अचळ शास्त्रे बोलती सकळ तया निश्चळास चंचळ म्हणू नये सर्वथा. ब्रह्म कसं आहे तर विमल आहे आणि निश्चळ आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. आता विमल आहे म्हणजे त्याला मल नाहीये. तर कुठला मल नाहीये? जसं कपडा म्हणतो आपण की तो मळलाय खूप बरं का, तो धुवायला पाहिजे म्हणजे स्वच्छ होईल साबणाने. असं काही आहे का हो? तर असं नाहीये. त्याला कुठले मल आहेत ब्रह्माला? तर बघा 3 देहांचे मल, नंतर 3 गुणांचे मल, 3 अवस्थांचे मल, हे जे आहेत, हे मल त्या परब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. हे कुणाच्या ठिकाणी आहेत? हे जीवाच्या ठिकाणी आहेत. 3 गुणांचे मळ जीवाच्या ठिकाणी आहेत. नंतर 3 अवस्थांचे आहेत, 3 कालांचे आहेत, 3 देहांचे आहेत आणि त्यामुळे त्याला आपलं मूळचं स्वरूप अनुभवाला येत नाही. मग हे सगळे मल काढण्यासाठी जे संतांनी, सद्गुरूंनी विचार सांगितलेले आहेत, त्या विचारानुसार साधना करून मनरहित होण्याचा सातत्याने अभ्यास करत राहणं, याला साधना असं म्हणतात. कारण त्या विमल तत्वाकडे आपल्याला जायचंय. आत्ता आपल्या अंतःकरणावरती या सगळ्यांचे मल असल्यामुळे
त्या खऱ्या देवाची अनुभूती आपल्याला येत नाही आणि खऱ्या देवाचे स्वरूप समजावून घ्यायचं आहे. म्हणून समर्थ आधी जो उहापोह करतायत, ते देव आहेत, पण त्या देवांकडून आपल्याला कुठे जायचं आहे तर एक दैवत, एक उपासना, श्री गुरूंनी सांगितलेली साधना, त्यांनी दिलेला विचार, शास्त्रशुद्ध पद्धतीने साधना करत राहिलो, तर आपला प्रवास जो आहे साधकाचा, तो खऱ्या देवाच्या दिशेने होत राहतो. आणि मग हे अंतःकरण जे आहे, हे मलरहित करण्याचं काम, हे संत विचारांनी, श्री गुरूंच्या विचारांनी साधकांनी सातत्याने करत राहायचंय. आपण गणपतीला म्हणतो की नाही, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. म्हणून गणपती कसा आहे? त्वं ब्रह्मास्त्वं, म्हणून तू ब्रह्मरूप आहेस. मग असं ब्रह्मरूप हे जर प्रत्येक जीवाचं स्वरूप असेल, तर त्याने पण हे सगळे मल काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहायचंय, सातत्याने अभ्यास करत राहायचा आहे. ते निश्चळ तत्व आहे, न ढळणारं तत्व आहे. आणि माझा देह कसा आहे तर ढळणारा आहे. पण ढळणाऱ्या तत्वाच्या मागे एक न ढळणारं तत्व आहे आणि ते मी आहे. अशी अनुभूती आल्यानंतर देहाची स्थिती कशी झाली तरी आतमधली आनंदाची स्थिती मात्र यत्किंचित सुद्धा ढळत नाही. असं वेदांत शास्त्र, संत, सद्गुरू आपल्याला सातत्याने सांगतात. बघा आपण जर ज्ञानेश्वरीमध्ये या ओव्या बघितल्या, तर आपल्या लक्षात येईल की ब्रह्मरूपाने जेव्हा भगवंत अर्जुनाशी बोलतात, ते म्हणतायत की "अरे मज आकुलासी वानिती." खरं तर मला काही कुळ नाहीये, पण तरी मला म्हणतात की हा यादव कुळातला आहे. मी जन्माला आलेलो नाहीये, पण मला काय म्हणतात अजन्मा जन्मासी आला. मला नाम नाहीये, पण मला अनाम्याला नाम ठेवतात. म्हणजे ब्रह्मरूप श्री हे कोण बोलतायत? श्रीकृष्ण बोलतायत. ब्रह्मरूप श्रीकृष्ण जे आहेत ते अत्यंत निश्चळ आहेत. आता चंचल कोण आहेत? अवताररूप श्रीकृष्ण चंचल आहेत असं म्हणायचं का? हो. कारण ते काय ते जन्माला आलेत म्हणून जन्माष्टमी करतो ना आपण. जन्माष्टमी येईल आत्ता. आणि अवतार समाप्ती पण काय तिरोधान ज्याला म्हणतात. त्यांचा अवतार समाप्त झाला. म्हणजे अवतार सुद्धा चंचल आहेत. ईश्वर सुद्धा चंचल आहे. मग कोण निश्चळ आहे? तर फक्त परब्रह्म तत्व जे आहे, परब्रह्म तत्व निश्चळ आहे. पुढे म्हणतात जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्य कैसेनी. आता इंद्रादी देवांना अमर म्हणतात. आता आपण म्हणतो की नाही अहो देव काय अमर आहेत सगळे. मग त्यांचं सापेक्ष अमरत्व ब्रह्माच्या निरपेक्ष अमरत्वावर निर्भर आहे. अशा त्या ब्रह्माला जन्म मरण स्पर्शही करत नाही, त्याला मरण कसं येईल? आता इंद्रादी देवांची सत्ता कुठपर्यंत? जोपर्यंत ही सगळी सृष्टी आहे तोपर्यंत. म्हणजे स्वर्ग आपण ज्याला म्हणतो की स्वर्गात कोण पद भूषवतो तर इंद्र हे इंद्रपद भूषवतो. आता तुकोबा आपल्याशी बोलतात अभंगामध्ये ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. इंद्रपद पण कसं आहे ते ढळणार आहे. त्या इंद्राला पण भीती आहे की कोणीतरी आपल्याशी येऊन युद्ध करील. बघा आता जेव्हा राक्षस लोक वगैरे तपाला बसतात तेव्हा इंद्राला भीती असं वाटते की जर ह्याला वर प्राप्त करून घेतला यांनी देवाकडून आणि जर माझं पद हिरावून घेतलं तर काय होईल? म्हणून इंद्र घाबरतो. म्हणजे ते पद पण कसं आहे तर ते नाशिवंत आहे आणि ते सापेक्षतेने आहे. कारण ते येतं टिकतं आणि जातं. पण तर ब्रह्मपद जेव्हा म्हणते तेव्हा ते निरपेक्ष परब्रह्म जे आहे, तिथे मात्र जन्म मरण स्पर्श करत नाही. कारण ते जन्मालाच येत नाही तर मृत्यूपंथाने जाणार कुठे? आता अवताररूप श्रीकृष्ण आपल्यामधून गेले. पण ब्रह्मरूप श्रीकृष्ण आपल्यामध्ये आहेतच की. ब्रह्मरूप झालेले संत आपल्यामध्ये आहेतच. त्यांना मरण कसं येईल? म्हणून उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे, तो कारण वेगळा. म्हणून जन्माला येणं, मरून जाणं, सुख-दुःखादी द्वंद्व जे आहे ती भोगायला लागणं, ही सगळी ईश्वराच्या नियमनानुसार होतात. आता ह्या सृष्टीचा नियामक कोण आहे? तर ईश्वर आहे. आणि मगाशी आपण आता विचार केला त्याप्रमाणे, की प्रत्येकाच्या प्रारब्धानुसारही तो ही सृष्टी चालवतो. त्यामुळे त्याला ते सुख-दुःखाचे भोग त्याच्या वाट्याला तो देत राहतो. आणि ते ईश्वरी नियमानुसार ती सृष्टी व्यवस्थित चालू राहते. पण ब्रह्म मात्र यांच्यापेक्षा कसं आहे तर ते अत्यंत वेगळं आहे. ते काही त्याच्यामध्ये भोग वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. अंतःकरण पंचप्राण बहुतत्वी पेंड ज्ञान या सर्वांचा आहे चळण म्हणून ते देव नव्हेती. आता मनादी अंतःकरण आता जर इंद्रपदच जर तिथे ते मिथ्या म्हणतात, पण तरी सुद्धा साधकाच्या बुद्धीचा निश्चय होण्यासाठी अगदी छोटे-छोटे बारकावे पण आपल्याला संत सांगतात, की अरे हे मिथ्या आहे. कारण कसं आहे ना,
की डॉक्टर काका ज्या पद्धतीने म्हणतात की ते अमेरिका मिथ्या आहे, अजून काय भारत मिथ्या आहे, असं मिथ्या मिथ्या करत आपण येऊ की अहो तो महाराष्ट्र मिथ्या आहे, पुणे मिथ्या आहे, पण चिंचवड मिथ्या आहे, पण माझ्या जवळ आलं की नाही हे माझं मात्र काय तर सत्य आहे. अशा पद्धतीने काहीतरी काय फजिती असल्यामुळे संत अगदी बारकाव्यांसकट सगळ्या गोष्टी सांगतात. तपशील सगळा जो आहे तो तपशील सांगतात, की मनादी अंतःकरण प्राणपानादी पंचप्राण ही पिंडाची जी 82 तत्व आहेत ती सुद्धा कशी आहेत तर सगळी मिथ्या आहेत. पण त्यांना पण उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. बघा मन सुद्धा कसं आहे तर मन कायमस्वरूपी आनंदी राहतं का हो? ते पण कधी सुखी होतं, कधी दुःखी होतं. तर त्याच्या पण अवस्था ज्या आहेत त्या बदलत राहतात. आता जे बदलतंय ना, जे परिवर्तनशील आहे ना, ते मिथ्या आहे. हा पक्का एक नियम मायेचा लक्षात ठेवायचा. एवं कल्पनेरहित तया नाव भगवंत देवपणाची मात तेथे नाही. मग आता ब्रह्म कसं आहे तर स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? त्याचं ते आहेच. ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. असं कोण वर्णन करते तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्माला स्वसंवेद्य असं म्हणतात. ते कधी नाही असं होतच नाही आणि ते जाणायचं असेल तर तेच होऊन ते जाणावं लागतं. म्हणजे त्याचं दर्शन घ्यायचं असेल, ते अनुभवायचं असेल, देवदर्शन हा समासाचं नाव आहे आपल्या. जर दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन त्याचं वेगळेपणाने घेता येत नाही. तर तेच होऊन त्याचं दर्शन, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि म्हणून हे बाकीचे इंद्रादी देव आहेत किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो, त्यांना देव पण येत नाही. तव शिष्य आक्षेपिले तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपणे कारण पडिले कार्यामध्ये. आता यावर शिष्य असा विचारतोय, की कर्ता जेव्हा एखादं कार्य करतो, तेव्हा त्याला कार्य सापेक्ष कर्तृत्व हा गुण येतो. आता जेव्हा कर्ता म्हणजे ईश्वर जो कार्य करतो, तेव्हा त्याने कार्य केलं असा एक सापेक्षतेने गुण येतो. आता ज्याला ज्याला गुण आहे, तो तो दुसऱ्याचं कार्य असतो. मग याचा अर्थ असा होतो, की कार्यरूप ईश्वर कार्यरूप ब्रह्मांडाचा कर्ता आहे. म्हणजे ईश्वर जो कार्यरूप आहे त्याने हे सगळं ब्रह्मांड केलं आहे. तो कर्ता आहे. मग तो असं म्हणतोय, की तेव्हा एक कार्य दुसऱ्या कार्याचा कर्ता कसा होईल? बघा त्या इथे शंका घेतलेली आहे, की एक कार्य दुसरा कार्याचा कर्ता कसा होईल? कारण तो सगुण निराकार आहे. म्हणजे आणि पुढे असं म्हणतोय, की द्रष्टेपणे द्रष्टादृशी जैसा पडे अनायासी कर्तेपणे निर्गुणासी गुण तैसे. मग पाहणारा जेव्हा पाहू लागतो, तेव्हा सहजच तो जे पाहतो त्याच्या आकाराचा होतो. म्हणजे आपण बघितलंय, की त्याप्रमाणे निर्गुणाने ब्रह्मांडाचे कर्तृत्व जर स्वीकारले, तर ते सगुण रूप होतं. म्हणून ब्रह्मांड निर्माण करणारा देव कोणता? त्यांनी शंका इथे अशी विचारलेली. थोडासा आपल्या इथे विचारांमध्ये थोडं आपण म्हणून काय म्हणू ते नीट व्यवस्थित ते समजावून घ्यावं लागेल. इथं तो शिष्य म्हणतोय, की निराकार ब्रह्माने साकार ब्रह्मांड कसं तयार केलं? म्हणजे इथे म्हटलंय, की ईश्वर जर करताय तो एकच कर्ता ते कारण पण म्हणजे दुसरं कार्य सृष्टी निर्मितीचं कसं करू शकेल? म्हणून त्याच्या उलट जर आपण केलं, तर त्याचा विचार असा होतो, की तो असं म्हणतोय, की निराकार ब्रह्माने साकार ब्रह्मांड कसं तयार केलं? मग तो म्हणतो तो सगुण आहे का तो निर्गुण आहे भगवंत जो आहे? एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते, सृष्टी करते त्या परते कोण आहे? कोणी असं म्हणतात, की ब्रह्मस्वरूपाला केवळ संकल्प झाल्याने सृष्टी निर्माण झाली, म्हणून दुसरा सृष्टीकर्ता कुठून आणावा? आता इथे त्याचा गोंधळ सुरू आहे बरं का. आपण जी संकल्पना स्पष्ट केली ना, ती इथे नाहीये. त्याला अजून असं वाटतंय, की ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म आहे तो. म्हणून त्यांनी इथे शंका उपस्थित केलेली आहे. आता असो हे बहुबोली सकळ माया कोठून आली ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. आता माझं बोलणं नको, ही माया आणि ही माईक सृष्टी कुठून आली, कशी आली ते मला समजावून सांगा. म्हणजे तो म्हणतोय की निर्गुण निराकारापासून कसा ब्रह्म तयार झालं? कारण पुढे जो विषय आलाय पुढच्या समासांमध्ये, तो विस्तृत विषय म्हणजे मायोद्भवाचा जो आहे, तो समासामध्ये पुढच्या समर्थांनी स्पष्ट करून सांगितलाय. म्हणून या समासाच्या शेवटी अशा तऱ्हेची शंका या शिष्याच्या मनामध्ये आलेली आहे. तो काही विषय आपण आधीच्या ओव्यांमध्ये स्पष्ट केला. पण जरा थोडासा इथे आपला काय झाला तर विचारांची थोडीशी अदलाबदल होऊ शकते म्हणजे थोडा गोंधळ होऊ शकतो. म्हणून मी इथे स्पष्ट केलं, की तो शिष्य परत तिथे आलेला आहे, की निर्गुण निराकार परब्रह्मापासून ही सृष्टी कशी निर्माण झाली किंवा ही माया कुठून निर्माण झाली, ती कशी आली?
हे मला तुम्ही समजावून सांगा. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपिली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता. या ब्रह्मरूप अधिष्ठानावरती अध्यस्त माया कोठून आली? आणि त्याचं उत्तर समर्थांनी पुढच्या समासांमध्ये दिलेलं आहे. तो विषय पुढच्या समासांमध्ये साधकांचं समाधान होईपर्यंत स्पष्ट केला आहे, कारण पुढचे 4 समास जे आहेत ते मायोद्भवाचे आहेत, सृष्टी निर्मितीचे समास आहेत. आज आपण इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.